ए सलील ऐक ना, तू बस स्टँडवर जा आणि डुप्लिकेट तिकीट मिळतंय का बघून ये. अरे ते नाही होणार आता. तसे तिकीट काउंटर वेगळीकडे, बस स्टॉप वेगळीकडे. तसे बंद झालं असेल आतापर्यंत. एक काम करा, तुम्ही घरी चला आणि देवीची माफी मागा. सांगा आता काय येऊ शकत नाही, नंतर कधीतरी येऊ. हा चला. हो आई बरोबर बोलतीये. तुम्ही चला आणि देवीची माफी मागा. आता तिकीट सापडत नाहीये म्हणजे नक्कीच त्याच्या मागे काहीतरी कारण असणार ना. कशाला आपण उगाच विषयाची परीक्षा घ्यायची. चला तुम्ही चला. तिकीट मिळालं. अरे तू मला तिकीट दिलं ना तेव्हा मी रिझर्वेशन नंबर आणि बुकिंग आयडी नोट डाऊन केलं होतं. ते आता इथे ऑनलाईन टाकलं तर तिकीट आलंय बघ. अर्पिता मॅडम आता जाऊ शकतो आपण. खरंच त्यावेळी काय बदाम खाल्ले होतेस का ग तू? क्या बात आहे ब्रो. शिकतोस माझ्याकडनं. हा माझ्या चांगल्या सवय कामाला येतात तुझ्या. ते इकडं. चला देवीच्या पाया पडू आणि माफी नाही मागायची. प्रवास सुखरूप व्हावा म्हणून पाया पडू. हा चल आधी बॅग भरून घेऊया. आई आता खूप काही घडून गेलंय मधल्या काळात. अर्पिताचा इतका मोठा ऍक्सिडेंट झाला. बिचारी मरणाच्या दारातनं ती परत आली. आणि ते सगळं तू घडवून आणलंस मला न विचारता. हे बघ, जर मी तुला तुझी माफी मागावी अशी इच्छा असेल तर मी तयार आहे माफी मागायला. पण मला तेव्हा जे योग्य वाटलं ते मी केलं. मला स्ट्रॉंगली असं वाटत होतं समीर माझ्या हातातून निघून चाललाय. सो या. मग काय झालं? समीर हातात आला. राजसी जास्त शहाणपणा करू नकोस. समीर अर्पिता एकमेकांपासून तेव्हाच वेगळे होतील जेव्हा ते दोघं एकमेकांपासून वेगळं व्हायचं ठरवतील. आपण कितीही नीच वागलो ना तरी आपला बाप सुद्धा त्यांना वेगळं नाही करू शकत. सो आपल्या लिमिट्स लक्षात घे आणि त्या लिमिट्स मध्ये राहा. यू मीन म्हणजे मी जे वागले ते चुकीचं वागले असं म्हणायचंय तुला? मी पण काहीतरी विचार केला असेल ना विराज. हा विचार आहे तुझा. ऑफकोर्स. एक मिनिट, तुम्ही दोघंही प्लीज एकमेकांशी भांडू नका. जे झालं ते झालं. आता यापुढे आपण काय करायचंय ते ठरवूयात का प्लीज? या शी इज राईट. सो समीर आणि अर्पिताच्या बाबतीतला पुढचा अपडेट असा आहे की ते देवदर्शनासाठी चालले. ते पुढचे 4 दिवस मुंबईच्या बाहेर असणार आहे. वाव गुड. मीनाक्षी ऐक, अर्पिताच्या घरातला प्रॉब्लेम माहेरचा प्रॉब्लेम अजून अर्पिताला माहीत नाही. ती त्याच्यामध्ये लक्ष घालण्याआधी त्या घराचे ओरिजिनल पेपर्स आपल्याकडे यायला हवेत. ते नचिकेतकडनं तू मिळवायचेस. डन, मिळून जातील. गुड. आणि राजसी, सलीलच्या मागावर जे गुंड आहेत त्यांच्यावर लक्ष ठेव. ओके. आपण काय करूया, आपण सलीलला त्या गुंडांच्या तावडीतनं सोडवूया आणि सलीलला जे टार्गेट दिलंय ना निकीच्या बाबतीतलं ते पूर्ण करायला भाग पाडूया. ओके. इट्स हाय टाइम. त्या समीर अर्पिताची माणसं त्यांचं घर तोडणं महत्वाचं आहे. आमचा प्रवास सुखरूप पार पडू दे आणि आम्हाला निर्विघ्नपणे दर्शन घडू दे.
देवी, आत्ता जशी आमच्या पाठीशी उभी राहिलीस तशी या आणि इथून पुढच्या प्रवासात आमच्या सोबत राहा. आई हे दोघे खरंच चाललेत. लवकर काहीतरी कर. तुला माहितीये ना ते गावाला गेले तर काय होईल. राहू दे राहू दे. नीट जा. बाबा येतो आम्ही. हो तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. हो बाबा, गोळ्या वेळेवर घ्या. जेवणाआधीची एक गोळी आहे, जेवणानंतरची एक गोळी आहे. हो, विसरू नका. नमस्कार करतो. चल. पुढचे 3-4 दिवस हे दोघे फक्त दोघेच एकत्र असणार. तुझं आत्ताच ऐकत नाहीये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाद घालतो. तर त्यांना बाळ झालं ना की मग तर काय बघायलाच नको, बघणारही नाही तुझ्याकडे. आई आई मम्मी आई 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 मम्मी आई काय होतंय. आई आई उठ ना, डोळे उघड ना. आई चालेल पाणी आण जरा. आई 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 तू ठीक आहेस ना? आई काय होतंय तुला? काय होतं. आई उठ ना. आई उठ ना ग. आई काय होतं सांग. बाबा काळजी करू नका तुम्ही. समीर अरे बघ ना आईला काय झालं, अचानक अशी चक्कर कशी काय आली. आईला सांग ना, उठ काय होतंय आईला. समीर काहीतरी कर ना रे प्लीज. थांब ना जरा, पॅनिक नको. सलील तू डॉक्टरांना बोलव. ऐक ना, मी बोलवतो डॉक्टरांना, पण तुमच्या बसची वेळ झाली आता. हा बघ 40च मिनिटं राहिलेत आता. तुम्हाला पोचायला 15 मिनिटं लागतील अजून. सो तुम्ही दोघं निघा. हा आम्ही इथे बघतो, हँडल करतो. मम्मी होईल बरी, डोंट वरी. आई आई काय होतंय, आई काय होतंय. अरे आईची अवस्था तरी बघ ना. आईला या अवस्थेत सोडून हे दोघे निघतील तरी का. समीर तू सांग त्याला, तू सांग नाही जाणार तुम्ही म्हणून. आता हे बोलायची वेळ आहे का. तू डॉक्टरांना बोलवचा. अरे पण आता या वेळेला कसे येतील डॉक्टर, किती वाजता बघ ना. मग थांब मी फोन करतो त्यांना. मम्मी मम्मी आईंना असं अचानक काय झालं असेल. बाप्पा आता आणखीन कोणतं संकट येऊ नको देस आमच्या घरावर. समीर असं मला सोडून जाऊ नकोस रे इतक्या लांब. आई मी कुठेही जाणार नाहीये तुला बरं वाटल्याशिवाय. मला कसं तरी होतंय रे, सगळं गोल गोल फिरल्यासारखं वाटतंय. आई तुला अजून फक्त अर्धा तास नाटक चालू ठेवायचंय. एकदा का या दोघांची बस चुकली की आपलं काम झालं. डॉक्टर काय झालंय आईला. समीर, तुझ्या आईची तब्येत खूपच क्रिटिकल आहे. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलला ऍडमिट करायला पाहिजे. काय. हॉस्पिटल पण डॉक्टर काय झालंय काय आईंना. अहो यांचं बीपी लो झालंय. यांच्या शरीरातलं हिमोग्लोबिन फार कमी झालंय, त्यामुळे यांचं शरीर पांढरं फटक पडलंय. कुठून पांढरं दिसतंय याला माझं अंग. मी याला मला तपासतोय, याचेच डोळे तपासायला पाहिजेत. आणि अशी अचानक चक्कर येणं
हे तर अजिबात चांगलं लक्षण नाही आहे. आपल्याला त्यांचे MRI CT स्कॅन हे सगळे रिपोर्ट काढावे लागतील आणि त्यानंतर आपण ठरवूया की यांचं ऑपरेशन करायचं का नाही ते. हो काय 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 बोलताय डॉक्टर? हो इतकं काय झालं नसणार आहे. फार फार तर शुगर कमी झाली असेल हो माझी. होणार आहे समीर. डॉक्टर तुम्ही आहात की मी? तुम्ही मग कोणाला जास्त कळतं? तुम्हाला पण मला असं वाटतंय की समीर, ॲम्ब्युलन्स बोलवा लगेच. आपल्याला यांच्या काही टेस्ट करावे लागतील आणि रिपोर्ट आल्यानंतर आपण ठरवू यांचं ऑपरेशन कधी करायचं ते. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसं. सलील, ॲम्ब्युलन्सला बोलवा ना. हां अरे कशाला ॲम्ब्युलन्स? अरे ॲम्ब्युलन्सचा खर्च नको ना. त्यापेक्षा ना मी घरी थांबून उपचार घेईन, बरं वाटेल मला. हां आई, मी तुझ्या तब्येतीच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. सलील, फोन कर. करतो. काहीतरी कर दीदी, काहीतरी कर, नाहीतर मला हॉस्पिटलला भरती करतील हे सगळे मिळून. कर ना काहीतरी. आई 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 हो बोल. मी काय बोलू आता? आई, हे सगळं आता आपल्या हाताबाहेर चाललंय ग. हॅलो ॲम्ब्युलन्स. अरे कशाला ॲम्ब्युलन्स वगैरे? ठेव तो फोन. हां अरे किती काळजी कराल रे. कसली सोन्यासारखी पोरत माझी. नका रे, मी बरी आता. हे बघ आता मला बरं वाटतंय बघ. बरं आहे आता. आता हे बोलायची वेळ आहे का? तू डॉक्टरांना बोलवजा. अरे पण आता या वेळेला कसे येतील डॉक्टर? किती वाजता बघ ना मग. थांब, मी फोन करतो त्यांना. मम्मी नेमका डॉक्टरांचा फोन पण आत्ताच एंगेज लागतो. नवसाजीला फोन करतो. तिला पण कल्पना दिली पाहिजे ना आईच्या तब्येतीची. जगदंब जगदंब. समीर, अरे निघालात काय रे? हो आजी, अगं निघतच होतो, पण इथे एक प्रॉब्लेम झालाय. आईला अगं अचानक चक्कर आली आहे. मी डॉक्टरांना फोन करतोय, पण आजी आईला बरं वाटलं तर ठीक आहे, नाहीतर तिला अशा अवस्थेत सोडून तिकडे येणं जरा अवघड वाटतंय मला. समीर, काय ग, हसतेस का तू असे? अरे हसू नको तर काय करू. किती भोळे आहात रे तू आणि तुझी बायको. हा, आजकालच्या काळात तुमच्यासारखी माणसं आहेत याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही बघ. अरे बाबा, तुझी आई नाटक करतीये आजारपणाचं. तू आणि अर्पिताने गावी येऊ नये ना म्हणून. अच्छी, अगं आई असं काय करेल? तुझी आई काय काय करू शकते ना हे सगळं चांगलं माहिती आहे मला. तुला खरं खोटं काय ते बघायचंय का? मग आता मी सांगते ना तसं कर. डॉक्टरांना फोन करून बोलावूनच घे. फक्त ते आले की त्यांना सांग मी जेवढं सांगते तसंच आणि तेवढंच सांगायचं, कळलं? मग बघ तुझी आई कशी बिना औषधाची बरी होते ते. हा, नाही आजी, असं काही नाही होणार. अगं तिला खरंच बरं नाही वाटत आहे. अरे तू फक्त मी सांगते ना तसं कर आणि मग बघ. आई, अगं तुला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल. अरे हॉस्पिटल वगैरे काही नको. हे बघ मी हे बघ मी बरी आहे. हे बघ हे बघ एकदम एकदम फिट. हे बघ हे बघ. आई आई बस. मी बरी आहे. आई, एवढं पटकन बेरिंग सोडशील असं वाटलं नव्हतं ग. तुम्ही जा गावाला जा. तुम्ही देवीचं दर्शन करून घ्या. मी बरी आहे आता. जा तुम्ही. बघाय ताई, नाहीतर आपण हॉस्पिटलला. नाही नको, कशाला, काही गरज नाही. मी बरी आहे डॉक्टर. मी एकदम बरी आहे. ठीक आहे समीर, आता तरी तुझ्या आईची तब्येत ठीक वाटते.
काही वाटलंच तर क्लिनिकला घेऊन या ना. हो, हो, हा? चालेल. ठीक आहे, येतो मी. आई नक्की बरं वाटतंय ना? हो रे हो. चेहरा किती मलूल झाला होता आई तुझा. हो ना रे. हा? एकदम कसतरीच झालं मला. आता बरी आहे. तू काळजी घे, आराम कर 4 दिवस. हा दीदी लक्ष द्या आईकडे. आहे, दीदी हा? आहे. तुम्ही जा. काही लागलं तर मला फोन करा. हो, हो. जाऊ आम्ही. हो. समीर, आपण आईंना खरंच या अवस्थेत सोडून गावी जायचंय का? अहो हो अर्पिता मॅडम, देवीची इच्छा आहे आपण तिच्या दर्शनाला यावं म्हणून तर तिने आईला एवढं लवकर बरं केलं. हो की नाही आई? हा? हो ना. चला आता लवकर चला, उशीर होतोय आपल्याला. हा चला येतो. हा हो. चल 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 चल. काय आहे आई, अजून थोडा वेळ नाटक कंटिन्यू करायचं ना. तुझं काय जातंय बोलायला? एक तर काडीची मदत केली नाहीस, नुसती आई 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 करत होती. म्हणून नाटक करायला काय झालं होतं, त्या डॉक्टरने जवळजवळ मला हॉस्पिटलमध्ये पोचलं होतं. माझ्या नाका तोंडात नळकांड्या असत्या, तुला काय जातंय बोलायला? जाऊ दे, जे काय व्हायचं ते होऊ दे. हे परत आले ना की मग बघू काय करायचं ते. समीर राव, तुम्ही दिसताय. हो नाही 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 भिजत. पावसामुळे मातीचा वास किती छान येतो ना. सुगंध सुगंध. हा. गावची हीच मजा असते ना अर्पिता मॅडम. हे वातावरण, ही शांतता. म्हणजे मुंबईत काही मिळेल पण हे वातावरण आणि ही शांतता नाही मिळत. आता आलोय ना गावी, मनसोक्त आनंद लुटू. पण आता काय पुढे काय जायचं कसं? तेच कळत नाहीये. एक मिनिट आजी, हे सोनतळी गावात जायचंय, कसं जायचं? गाडी आहे ना. वडाप येते का? वडाप येते म्हणतात. ओ साहेब, गरमागरम भजी खा. अर्पिता मॅडम, तुम्हाला भूक लागली असेल ना, पण वडापाव चालणार नाही तुम्हाला. दुसरं काय इथे? नाही नाही, मला भूक नाही लागली खरंच. ठीक आहे मी. नक्की? हो, आणि भूक लागली तर ते आईने दिलेले लाडू आहेत ना, ते खाईन मी. बरं ठीक आहे. तुम्हाला भूक लागली आहे? नाही नाही नाही, मला नाही लागेल. खाऊन घ्या ना एखादा वडापाव. अहो तुम्हाला नको भूक लागली नको, असेल. तेलकट नको वाटतं. नक्की. हो. हे मॉर्निंग वॉकचं मस्त निमित्त सापडलं आपल्याला. छान मोकळेपणाने बोलताही येतं आणि कुणी पाहिलं तर योगायोगाने भेटलो असं सांगता येतं. नुसतंच हो. लक्ष कुठे आहे तुझं? काय प्रेम कमी झालंय का? इतका का अस्वस्थ आहे? सांग ना, सांग ना. अरे हे तर दिवसभर मलाच काळजी वाटत राहील. काही नाही, मी तुला म्हणालो होतो ना, आमची चाळ रिडेव्हलपमेंटला चालली आणि त्या बिल्डरने आम्हाला घर नाकारलंय. त्याचंच टेन्शन आहे, बाकी काही नाही. पण तुझे बाबा गेले होते ना त्या बिल्डरला भेटायला, त्यांनी दाखवले ना डॉक्युमेंट्स. काय म्हणाले ते? नाही, आमचे सगळे पेपर्स क्लिअर आहेत, पण महानगरपालिकेकडनं त्या डेव्हलपरला आमचे जे काही पेपर्स मिळालेत त्या पेपर्समध्ये आणि आमच्या पेपर्समध्ये फरक आहे असं त्याचं म्हणणं आहे. असं कसं होईल? विराजने ठरवलं तर काही येऊ शकतं. तोच करतोय हे सगळं आम्हाला बर्बाद करण्यासाठी. कोण विराज? विराज कामत. तोच हे रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट करतोय आणि मुक्ताम आम्हाला नडतोय. मी एक सुचवू का? माझ्या ना ओळखीचे काही अधिकारी आहेत महापालिकेत. आपण तुमच्या घराचे पेपर्स त्यांना दाखवून टॅली करून घेऊ. मी तुला या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकते. फक्त एक काम करायचं, मला तुझ्या घराचे ओरिजिनल पेपर्स आणून द्यायचे. ओरिजिनल पेपर्स?
नाही 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 मीनाक्षी, ते शक्य नाही. अगं बाबा ओरिजिनल पेपर्स असे कोणाची हातात द्यायला तयार नाही होणार. अरे मग तू त्यांना काही सांगू नकोस. अरे हे बघ, तू जे काही करतोयस ते घराच्या भल्यासाठीच करतोयस ना. त्यांना ते कळत नसेल तर लपून छपून नकळत घराचे पेपर्स घेऊन ये. मी तुझं घरही वाचवू शकते आणि तुलाही वाचवू शकते. कळलं? ठीक ठीक, मला थोडा वेळ दे, मी बघतो काय करता येईल ते. चालेल. मी निघतो. बोला, काय न्यूज? तू सांगितलेलं काम झालंय. माझ्या मते उद्यापर्यंत नचिकेत घराचे ओरिजिनल पेपर्स घेऊन ये. नाईस 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 नाईस. एकदा काही ओरिजिनल पेपर्स माझ्या हातात आले की बघ, या पुरोहितांची कशी शोभा यात्रा काढतो. नाईस. बिचारे पुरोहित. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही इथे बॅगवर बसा. जास्त वेळ उभं राहिलं तर परत पाय दुखतील तुमचे. समीराव, मी ठीक आहे, खरंच. असू द्या, नाही पाय दुखत आहेत माझे. ठीक आहे, काही काळजी करू नका तुम्ही. वडा पियेलच आहे इतक्यात. आली आली वडापाव. आली. चला, वडा वडा वडा. सोनतळी सोनतळी. दादा, कुठे जायचंय? सोनतळी. किती सीट आहे? 2 सीट आहेत. अहो पण जागा एकच आहे. अहो, ठीक आहे, मग तुम्ही जा, आम्ही मागच्या वडापणी येतो. अहो दादा, उत्सवाची वेळ आहे, सगळे वडापाशी भरूनच येणार आहेत. कुठे या पावसामध्ये वहिनीला अशी भिजत ठेवताय? या बसा. अहो पण सीट एकच आहे म्हणताय ना तुम्ही. वहिनीला घ्या की मांडीवर. अहो तुमचीच बायको आहे ना, हो. मग काय लाजतंय? या बसा. नाही म्हणजे या या साहेब या. अहो या साहेब, या छत्रीचा इकडे, या व्यक्ती या साहेब. हो सरका तिकडे, सरका. या साहेब छत्रीचा, बसा. चला सरका तुम्हाला. या साहेब. हो मावशी, सरका जरा आतमध्ये. दादा हे जरा बॅग. सावकाश. छत्री छत्री द्या. हा देतो देतो. काय इथे ठेव. ये चल, जाऊ दे, चल. चला चला. Give up.